पाहिजे, मम्मम पाहिजे, पापा पाहिजे. पप्पा मम्मम देऊ, मम्मम देऊ, मम्मम मम्मम. नमस्कार माझ्या प्रिय पालकांनो, आजचा विषय आहे की मुलं बोबडी का बोलतात किंवा बोलतच का नाही. मुलं बोबडी का बोलतात? कारण तुम्हीच मुलांशी बोबडं बोलताय, बोबडं शिकवताय मुलांना. म्हणजे पाणीला पापा, जेवणाला मम्मम असं करू नका. मुलांशी जसे शब्द आहेत, जेवण, पाणी, जेवली का, उठली का, हे नॉर्मल शब्द बोला. तुम्ही जसं बोलाल तसंच मुलंही शिकतील. त्यामुळे मुलांशी नॉर्मल शब्द बोला. काही मुलं अजूनही गिळण्याचंच काम करतायत, मोठी अगदी 5-6 वर्षाची मुलंही. पण तसं करू नका. मुलांना प्रॉपर जेवण म्हणजे वरण, भात, पोळी, भाजी असं खायला शिकवा. लहानपणापासूनच, अगदी 6 महिन्यापासूनच मुलांना जेवायला शिकवा. पोळी, भाजी, वरण, भात, सगळ्या भाज्या. म्हणजे चावण्याची जी क्रिया आहे त्यामुळे मुलांच्या नसा मोकळ्या होतात, मुलं व्यवस्थित चावतात आणि बोलायलाही पटकन शिकतात. मुलांशी सतत संवाद साधणं गरजेचं आहे. म्हणजे सतत एखादा शब्द मुलांना शिकवायचा. आई, दादा, मामा, काका या गोष्टी मुलांना शिकवल्या की मुलं शब्दानुसार बोलत राहतील. जास्तीत जास्त आजी आजोबा ह्या गोष्टी जास्त शिकवतील, कारण घरामध्ये आजी आजोबा असतील तर त्याचा इम्पॅक्ट मुलांवर जास्त चांगला पडतो. तर मुलांशी सतत संवाद साधणं गरजेचं आहे. संवाद साधत राहा, बोलत राहा, शब्द बोलत राहा. मुलांना दुधाच्या बाटलीची सवय असते. लहानपणापासूनच जर तुम्ही मुलांना दुधाची बाटली दिली नाही, वाटी चमच्याने जर खायला प्यायला शिकवलं तर मुलांना दुधाच्या बाटलीची सवय लागणार नाही. त्यामुळे मुले बोबडी बोलणार नाहीत आणि पटकन बोलायला पण शिकतील. मुलांना तोंडात बोट घालण्याची खूप सवय असते. तर तोंडात बोट घालत असतील मुलं तर सतत त्यांना सांगत राहा की तोंडात बोट घालू नको, बोट घालू नको. आणि जर त्यांची सवय जात नसतील, ते ऐकत नसतील, तर त्यांना गपचूप मिरची लावावी बोटाला किंवा काहीतरी कडू लावावं, औषध लावायचं कडू, किंवा कारल्याचे जे असतं लिक्विड ते लावावं. मुलं ऑटोमॅटिकली तोंडात बोट घालणं सोडून देतील. मुलं बोबडी का बोलतात आणि बोलत का नाही, तर या गोष्टीसाठी ही 5 कारणं आहेत. तर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे तुमची मुलं लवकरात लवकर बोलतील. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. थँक्यू.